जमीन पिकवण्याकरता नकार दिला, खंड देण्याकरता नकार दिला आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची जमीन पिकवायची नाही, काय म्हणतो मी, शेतकऱ्यांनी म्हणजे मी माझी जमीन पिकवायची नाही अशा पद्धतीचा संप केला, 6 वर्ष केला. माझ्यासारख्याला प्रश्न येतो की 6 वर्ष शेतकऱ्यांनी जमीन पिकवली नाही, पण शेतकऱ्याच्या बायकोनी मात्र संसार कसा चालवला असेल. तर असा अडीनडीच्या वेळी संसार कसा चालवावा हे त्या शेतकऱ्याला किती माहिती आहे मला माहित नाही, पण त्या शेतकऱ्यांच्या पत्नीला माहिती आहे. अशा सर्व मंडळींच्या आपण क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी मंडळी आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाने सांगेन की देवाभाऊंचं कौतुक एवढ्यासाठीच करायला पाहिजे की महिला सक्षम झाल्या पाहिजे. सक्षम झाल्या पाहिजेत म्हणजे काय हो, महिला सक्षम झाल्या पाहिजेत म्हणजे काय, म्हणजे काय ड्रेस मध्ये फरक आला पाहिजे असंच नाही, केवळ तोही झाला पाहिजे. मोबाईल हातामध्ये भारी आला पाहिजे असंच नाही, केवळ तोही आला पाहिजे. शिक्षण मिळालं पाहिजे ते तर मिळालंच पाहिजे, पण महिला सक्षम झाली पाहिजे म्हणजे काय की संसारात बाप्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व महिलेला मिळालं पाहिजे. हा त्याचा सर्वात पहिला आग्रह. पगार झाल्यानंतर नवरा जसा बायकोच्या हातात पगार देतो, सगळेच देतात असं नाही, पण हातामध्ये तो पगार काढून देतो आणि तेव्हा जशी तो कॉलर टाईट करतो, त्याच वेळी आगोटीच्या वेळी किंवा महिना अखेरीच्या वेळी जेव्हा नवऱ्याच्या खिशात काही नसतं तेव्हा बायको मात्र त्याला कन्वर्टीची 100ची नोट काढून देते. तो सुद्धा सक्षमीकरणाचाच एक प्रकार या ठिकाणी झाला. आणि म्हणून हा सक्षमीकरण 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 म्हणजे काय की पुरुषानं बायकोवरती अन्याय नाही केला पाहिजे म्हणजे सक्षमीकरण. पुरुषाच्या जसा संसारामध्ये पुरुष आपण म्हणतो पुरुष प्रधान, तसा स्त्री प्रधान नाही, पण स्त्री सामाजिक पातळीवर समानता तरी मिळाली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं सक्षमीकरण. ही जी माती आहे ना, ही मुळात पुरुषांची माती नाहीच आहे. मुळात ही जी माती आहे ही माती मुळात मातृत्वाला अधिक ताकद देणारी ही खारेपाटातली ही माती आहे. ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही नवस मला बघू, नवस तुम्ही कुणाला बोलता, नवस सगळा नवस आपण देवीला बोलतो. शक्यतो कोणताही नवस आपण बाप्या असलेल्या देवाला बोलत नाही. बरोबर आहे मी बोलतो ते. याचा अर्थ काय, याचा अर्थ परंपरेने काय सांगितलंय, कुणाला मोठं मानलंय, नवस केल्यानंतर हो आशीर्वाद देण्याची ताकद कुणाच्या हातात दिली, महिलेच्या हातात दिली. शेतावरती म्हसोबाचा संसार त्याच वेळी नीट होतो जेव्हा म्हसोबाची देवी त्याला खऱ्या अर्थानं व्यवस्थित साथ देते. आणि हे मी एवढ्या करता सांगतोय की खारेपाटाची असलेली ही भूमी, ह्या भूमीमध्ये देवीची देवळं अनेक आहेत. नवस करताना देवीला जास्त नवस केला जातो. एवढंच काय तर शेतामध्ये काम करत असताना पुरुष जातो तिकडे गप्पा मारायला आणि बायकांना शेतीची कामे जास्त करायला लागतात. हे मी लहानपणापासून मी या ठिकाणी बघत आलेलं आहे. आणि म्हणून ही मुळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती नाहीच. आपल्या खारेपाटामध्ये असलेली संस्कृती ही महिला प्रधान संस्कृती आहे. आणि अशा वेळी देवाभाऊंनी घेतलेलं हे धोरण, मला असं वाटतं की जर आज देवाभाऊ जर या ठिकाणी असते तर मला असं वाटतं, माझे नेते आहेत ते, पण मला असं वाटतं की त्यांनी या मातीतून महिलांना प्राधान्य कशा पद्धतीने द्यावं, मातृत्वाला कशा पद्धतीने प्राधान्य द्यावं, याची एखादी परंपरा ते डोक्यात घेऊन गेले असते. एवढं या मातीमध्ये मातृत्वाचं असलेलं महत्व मित्रांनो या ठिकाणी मोठं आहे. आणि म्हणून देवाभाऊंनी काय केलं, जर सक्षमीकरण म्हणजे पुरुषा एवढेच आपण ताकदवान असलो पाहिजे, मग काय केलं त्यांनी, त्यांनी योजना आणल्या. लेक आपल्या पोटात आहे तेव्हा आईसाठी योजना आणली, लेक जन्माला आली तर तिच्यासाठी योजना आणली, लेक शिक्षणाच्या वयाची झाली तिच्यासाठी योजना आणली, लेक लग्नाला आली तर तिच्यासाठी सुद्धा त्या पद्धतीची योजना आणली. वयामध्ये किंवा समजूतदार वयामध्ये आलेली एखादी महिला, तिला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तिच्यासाठी सुद्धा देवाभाऊंनी एक योजना या ठिकाणी आणली. तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेली म्हणजे काय, माहेरचा बाबाला तिने सोडला. बाबा म्हणजे काय, पु ल देशपांडेंनी सांगितलंय. पु ल देशपांडे माहिती आहेत ना, एक लेखक आहे. तर त्यांनी एका कवितेमध्ये सांगितलं आणि त्यांनी बाबाचं कौतुक केलं. काय कौतुक केलं,
बापूजी हो बापूजी काय तुमची छाती. बापाजी म्हणजे पोरीच्या बापाला कौतुक केलं. बापूजी हो बापूजी काय तुमची छाती. काळजाचा घड दिला परक्याच्या हाती. काळजाचा घड दिला म्हणजे लेख आली तेव्हा लेख परक्या घरातून आली अशा पद्धतीने तिच्याकडे बघण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन. मग लेख संसाराला लागते, सासू सासऱ्याचं काढते, नवऱ्याच्या या ठिकाणी संसार चालवते, पोराबाळांना जन्म देते. मग टप्प्याटप्प्याने तिचा हळूहळू एक प्रमोशन होत जातो. तुम्ही लग्न घेऊन पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हाच काय त्या सासूनी काय तुमच्या हातात त्या चाव्या नाही दिल्या. पहिल्यांदा सांगितलं बाई तेल जरा जपून वापरा. तुझ्याकडे असं भरपूर, इथं तेवढं नाही. बाटलीला असं बोट लावायचा आणि बाटली तिरकी करून थेंब तेल टाकायचं. हळूहळू तो अधिकार जसजशा अडीअडचणी आल्या, जसजशा संसार पुढे जात गेला, जसजशा अडीअडचणीला जसा पुरुष ताकदीनं या ठिकाणी पाठिंबा देतो, त्याहीपेक्षा ताकदीनं आपली सून त्या अडचणीच्या वेळी उतरते. हे जेव्हा सासूच्या लक्षात आलं तेव्हा सासूने हळूच एक चावी काढून